यहुदी धर्मामध्ये खून, व्यभिचार आणि देवनिंदा किंवा दुर्भाषण ह्या 3 पापांसाठी एक शिक्षा ठरविण्यात आलेली होती आणि ती शिक्षा आहे दगडमार करून त्या व्यक्तीला ठार करायचं. व्यभिचार करत असताना जी स्त्री धरून आणण्यात आलेली होती तिच्या बाबतीत देखील शास्त्री पुरुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताला तसाच प्रश्न विचारला. आणि आता स्टीफन लोकांना ज्या पद्धतीने शिकवतो त्यावरून वडीलधाऱ्या माणसांनी शास्त्र्यांना वाटलं की हा देवनिंदा करत आहे. तो जे बोलत आहे ते आपल्या धर्माला धरून नाही, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकंदरीत कार्याला पाठिंबा दर्शवित आहे आणि आपण सर्वांनी तर त्याला विरोध करून ठार केलेला आहे. असं असताना कशा प्रकारे ह्या माणसाला जिवंत ठेवायचं. आणि मग शेवटी निर्णय घेण्यात आला की त्याला ठार करण्यात यावं. परंतु ज्या पद्धतीने संत स्टीफन ह्या मृत्यूला सामोरा गेलेला आहे त्यावरून त्याची प्रभू येशू ख्रिस्तावरची निष्ठा आणि श्रद्धा किती महत्त्वाची होती हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. की पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन संत स्टीफनने आकाशाकडे म्हणजे स्वर्गाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने स्पष्टपणे तशा प्रकारची साक्ष दिली. पहा, आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसला आहे. हे ऐकल्यानंतर ही खरोखरच देवनिंदा आहे, हे खरोखरच दुर्भाषण आहे, ह्याविषयी ऐकणाऱ्याच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका उरली नाही. आणि म्हणूनच त्याला शहराबाहेर नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याला दगडमार करण्यात आला. तो दगडमार केला जात असताना 3 गोष्टी घडत असताना आपण पाहत आहोत. पहिली गोष्ट की साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. एवढा उल्लेख खास ह्या ठिकाणी कशासाठी करण्यात आलेला आहे की ज्या वेळेला एक स्टीफन मरण पावतो त्यावेळेला शौलसारखा एक तरुण पौल बनू शकतो. कुठेतरी एक ठिणगी त्याच्या हृदयात पडली असावी. कालांतराने त्याचं पूर्ण परिवर्तन झालं. दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की ज्याप्रमाणे येशूने क्रुसावरून सांगितलं की बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही, त्याप्रमाणेच संत स्टीफन देखील बोलत आहे, हे प्रभू येशू, हे पाप त्यांना मोजू नको, त्यांच्याकडे मोजू नको, असं त्याने बोललेलं आहे. एवढंच नाही तर तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे त्याने केलेली आहे की ज्याप्रमाणे येशू बोलला, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, त्याप्रमाणे संत स्टीफन देखील बोलला, हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. ह्यावरून संत स्टीफन प्रभू येशू ख्रिस्ताशी परमेश्वराशी केवढा एकरूप झाला होता हे आपल्याला समजू शकतं. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी, अशा प्रकारचं एक मराठी वचन आहे. ह्याचा अर्थ असा की जो मनुष्य परमेश्वराशी एकरूप होतो त्याला आपल्या शरीराची ज्या वेदना किंवा व्यथा समजत नाहीत किंवा जाणवत नाहीत, तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावरतीच एक वचन सांगितलेलं आहे की मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. ह्याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा माणूस परमेश्वराशी एकरूप होतो तेव्हा त्याच्या गरजा शारीरिक नसतात तर आध्यात्मिक असतात. आपल्याला देखील आपलं जीवन जगत असताना शारीरिक गरजांऐवजी आध्यात्मिक गरजांवरती लक्ष केंद्रित करता यावं म्हणून संत स्टीफनकडे मध्यस्थीची याचना करूया.